नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत. 2024 या नवीन वर्षाच्या आपल्याला आणि आपल्या परिवाराला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. येणारे हे 2024 वर्ष आपल्यासाठी सुखाचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जावो हीच गणपतींच्या चरणी प्रार्थना करतोय आणि व्हिडिओला सुरुवात करतोय. श्रोते, जसे की आपल्याला माहीत आहे की 2024 वर्ष सुरू होण्यासाठी अगदी काही थोडेच दिवस शिल्लक आहेत आणि आपल्याला नवीन वर्ष म्हटले की उत्सुकता लागते ती नवीन वर्षातील कॅलेंडरची आणि नवीन वर्षात येणाऱ्या सणवारांची. तर आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे ऑगस्ट 2024 महिन्यामध्ये कोणकोणते सणवार आहेत, श्रावण महिना कधी सुरू होत आहे याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या या खास व्हिडिओत देणार आहे. मागील जे प्रत्येक महिन्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत ते जर आपण पाहिले नसतील तर आपण ते पाहावेत आणि व्हिडिओ जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करत चला. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा. जास्त वेळ न लावता सुरू करत आहे ऑगस्ट 2024 या महिन्यातील संपूर्ण सणवारांची, व्रतवैकल्यांची माहिती. तर श्रोते, 1 ऑगस्ट 2024 हा महिना सुरू होत आहे गुरुवारी आणि हा अत्यंत शुभ दिवस आहे. नित्यानंद स्वामींची पुण्यतिथी ही असणार आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी तसेच अण्णाभाऊ साठे यांची जयंती असणार आहे गुरुवारी 1 ऑगस्टला. आणि श्रोते हो, 2 तारखेला मासिक शिवरात्र असणार आहे. 3 तारखेला आपण पाहू शकता संत सावतामाळी यांची पुण्यतिथी असणार आहे शनिवारच्या दिवशी आणि याच दिवशी अमावस्याचा प्रारंभ होत आहे. आणि आपण पाहू शकता 4 तारखेला आषाढ अमावस्या ही असणार आहे. संपूर्ण दिवसभर सायंकाळी 4:42 अमावस्या ही संपणार आहे. आणि 5 ऑगस्टला सुरू होत आहे श्रावण महिना. हो श्रोते, आपण जर महादेवांचे भक्त असताल तर आपल्याला माहीत आहे की आपण श्रावण सोमवारचे किती महत्त्व असते या महिन्यामध्ये. त्या श्रावणाचे विषयीचे जे काही व्हिडिओज आहेत ते आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत. सध्या आपण फक्त पाहणार आहोत ऑगस्ट महिन्यातील सणवार. तर श्रावण महिना हा 5 तारखेला सोमवारी सुरू होत आहे. त्यानंतर आपण पाहू शकताय जी मंगळवारी आहे मंगलागौरींचे पूजन आहे. तसेच मुस्लिम सफर मासारंभ देखील होत आहे. त्यानंतर पाहू शकता 8 तारखेला विनायक चतुर्थी आहे आणि 9 तारखेला आहे नागपंचमी. हो श्रोते हो, अतिशय हिंदू लोकांचा सर्वात महत्त्वाचा सण म्हणून नागपंचमीची गणना करण्यात येते. नागदेवतेची पूजा देखील या दिवशी केली जाते. 10 तारखेला आपण पाहू शकताय अश्वत्थ मारुती पूजन असणार आहे. शनेश्वर शिंगणापूर येथे अभिषेक असणार आहे. तसेच आपण पुढे पाहूया की 11 तारखेला भानुसप्तमी असणार आहे आणि गोस्वामी तुलसीदास जयंती देखील या 11 तारखेला रविवारच्या दिवशी आलेली आहे. आणि जसे की आपल्याला माहिती आहे की श्रावण महिन्यातील ज्या सोमवारच्या शिवामूठ असतात यामध्ये आपल्याला दुसऱ्या सोमवारी तीळ ही शिवामूठ असणार आहे. शिवामुठीचा वेगळा व्हिडिओ देखील येणार आहे. 13 तारखेला हिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी असणार आहे. तसेच आचार्य अत्रे यांची जयंती देखील असणार आहे. 14 तारखेला पतेती ही बुधवारी येत असून 15 तारखेला पारशी नूतन वर्ष आहे. तसेच स्वातंत्र्य दिन देखील संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. गुरुवारच्या दिवशी 15 तारीख आलेली आहे 15 ऑगस्ट. त्यानंतर 16 तारखेला जराजीविंतिकेचे पूजन असणार आहे आणि पुत्रदा एकादशी ही आलेली आहे. ऑगस्ट महिन्यातील ही पहिली एकादशी असणार आहे, पुत्रदा एकादशी. त्यानंतर आपण पाहू शकताय की 17 तारखेला भगवान जीवेश्वर जयंती असणार आहे. तसेच रामभाऊ रामदासी महाराजांची पुण्यतिथी देखील असणार आहे दिग्रस येथे शनिवारच्या दिवशी. 18 तारखेला आदित्य पूजन असणार आहे, पौर्णिमेचा प्रारंभ होत आहे. 19 तारखेला नारळी पौर्णिमा असणार आहे, श्रावण पौर्णिमा देखील याला आपण म्हणतो. त्या दिवशी रक्षाबंधन देखील आहे. तसेच श्रावणी सोमवारमधील शिवमूठ जी असणार आहे ती मूग असणार आहे आणि या दिवशी पौर्णिमा समाप्ती जी असणार आहे ती रात्री 11:55 होणार आहे. श्रावण महिना म्हटलं की आपल्याला माहीत आहे की सणवार भरपूर सण असतात श्रावण महिन्यामध्ये आणि त्यातीलच एक पुढे म्हणजे आपण पाहू शकताय की 22 तारखेला संकष्ट चतुर्थी आहे, चंद्रोदय आहे 9 वाजताचा. तसेच 26 ऑगस्टला सोमवारच्या दिवशी श्रीकृष्ण जयंती आलेली आहे. श्रीकृष्ण जन्मोत्सव अतिशय मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. तसेच शिवामूठ जी असणार आहे ती जव असणार आहे आणि हा श्रावणातील 4था आणि शेवटचा सोमवार असणार आहे. त्याविषयीची मी जसे सांगितले की जी शिवामुठीची सोमवारांची माहिती आहे ती वेगळ्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे. 27 तारखेला गोपालकाळा असणार आहे मंगळवारच्या दिवशी. तसेच आपण पुढे गेलो तर आपण पाहू शकताय की ऑगस्ट महिन्यातील जी दुसरी एकादश आहे अजा एकादशी ही असणार आहे गुरुवारच्या दिवशी 29 तारखेला आणि
30 तारखेला आपण पाहू शकताय की शिव स्वरूपानंद स्वामी पाठक पुण्यतिथी असणार आहे वाशिम येथे. तसेच संत सेना महाराजांची पुण्यतिथी देखील या दिवशी असणार आहे. आणि ऑगस्ट महिन्याचा जो शेवट आहे तो होणार आहे शनिवारच्या दिवशी, आणि या दिवशी शनी प्रदोष असणार आहे. पर्युषण पर्वारंभ देखील चालू होत आहे जैन येथे. जैन संत ताजुद्दीन बाबा पुण्यतिथी नागपूर येथे देखील साजरी केली जाणार आहे. आणि अशा प्रकारे हा श्रावण महिन्यातील हा ऑगस्ट महिना असणार आहे. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण आपण पाहू शकता 4 तारखेपासून जे सुरू होणार आहे, 5 तारखेपासून जो श्रावण महिना सुरू होणार आहे तो चालू राहणार आहे. आणि एक बोनस म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की श्रावण महिना हा 2 तारखेला समाप्त होणार आहे. त्यामुळे या दिवशी जी शिवामूठ असणार आहे ती 5व्या सोमवारची सातू असणार आहे. तर त्याविषयीचा वेगळा व्हिडिओ लवकरच येईल. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओना देखील लाईक करत चला. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत. धन्यवाद.